उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्य पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंह सरस्वतीमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. कुरवपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार होता क्षणी नजरेसमोर येते ते श्री क्षेत्र कुरवपूर. या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान. ही तपोभूमी मानली जाते. दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या गुरुचरित्र या मंत्र ग्रंथांतील अध्याय 5 ते 10 हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व अपराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपाद वल्लभ होय. वयाच्या 16व्या वर्षी माता पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे 22 वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले. कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरुगुंडी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरित्या 2 भाग झाले आहेत व पुढे ते 2 भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे 2 भागात विभाजन झाले आहे त्या भागाला कुरुगुंडी बेट म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठ्या औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. बेटावरील 2-4 घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत. सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्यावेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूचे वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते. पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळ्यात नसोसणा या कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे 3च महिने इथे प्रवासाला सुखकारक असतात. आश्विन व देवदादशी हा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो. रायचूरपासून 29 कि.मी. अक्कोल या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अनुभव प्रत्येक मोसमात वेगळा असतो. नदीच्या पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे 4 प्रवाह ओलांडून आपण पैलतीरी जातो. समोर थेट कुरवपूर गावच्या बुरुजानजीकच्या वेशीवरून पायवाटेने पश्चिमेस डाव्या हाताने आतशेतीच्या बांधावरून थेट श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात पूर्व दरवाजाजवळ आपण पोहोचतो. हे बेट साधारण 3 मैल लांब, 3 फर्लांग रुंद असे असून कुर्माकार आहे. बेटावर पुढील स्थळे पाहण्यासारखी आहेत. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.